बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची बैठक तासाभरापासून सुरू आहे। शरद पवार, पार्थ पवार, जय पवार आणि प्रतिष्ठानचे विश्वस्त यांची एक बैठक सुरू आहे। तासाभरानंतर शरद पवार आणि पार्थ आणि जय पवार यांची बैठक संपलेली आहे। विद्या प्रतिष्ठानमध्ये दादांच्या भगिनी विजया पाटीलही दाखल झालेल्या आहेत। जय पार्थ पवारांची विजया पाटलांसह शरद पवारांची बैठक सुरू आहे। तर विश्वस्तांसोबतची बैठक झाल्यानंतर आता पार्थ, जय पवार आणि शरद पवार यांची एक स्वतंत्रपणे बैठक सुरू आहे। आपले प्रतिनिधी जयदीप भगत आपल्या सोबत आहेत। जयदीप, आता ही बैठक कशासाठी सुरू आहे, काही तपशील कळू शकलेत का? माधवी, साधारणपणे शरद पवार असतील, पार्थ पवार असतील, जय पवार असतील आणि विद्या प्रतिष्ठानचं इतर विश्वस्त मंडळ होते, त्यांची साधारणपणे 1.25 तास बैठक झाली। त्यानंतर आता शरद पवार, अजित पवारांच्या भगिनी विजया पाटील, पार्थ पवार आणि जय पवार यांची एकत्रित बैठक या विद्या प्रतिष्ठानचे जे प्रेसिडेंट हॉल आहे किंवा प्रेसिडेंटची जी रूम आहे त्या ठिकाणी पार पडते आहे। शरद पवार या संस्थेचे अध्यक्ष आहे। खरं तर ही बैठक वेगवेगळ्या अर्थानं महत्त्वाची मानली जाते। त्याचं कारण असे की ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली त्यावेळेस लोकसभेला कुठली भूमिका विजया पाटील यांनी घेतली नव्हती, जे अजित पवारांच्या भगिनी आहेत त्यांनी। मात्र ज्यावेळेस विधानसभेची बारी आली, वेळ आली, त्यावेळेस मात्र विजया पाटील अजित पवारांच्या प्रचारामध्ये ज्या आहेत त्या मैदानात उतरल्या होत्या आणि एकंदरीतच राष्ट्रवादीतल्या अनेक निर्णयांमध्ये जो आहे ते या ठिकाणी विजया पाटील महत्त्वाच्या मानल्या गेल्या। आणि आता जी महत्त्वाची बैठक पार पडते ते विद्या प्रतिष्ठानच्या या प्रेसिडेंट हॉलमध्ये। त्या ठिकाणी शरद पवार आहेत, पार्थ पवार आहेत, जय पवार आहेत, विजया पाटील आहेत। नेमकी कुटुंब म्हणून पुढची भूमिका काय, या संदर्भात कोणती चर्चा होती का? विलीनीकरणाचा मुद्दा गेल्या काही दिवसापासून सातत्यानं चर्चेला जातोय, त्या संदर्भात काय चर्चा होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। साधारणतः 20 मिनिटापेक्षा जास्त कालावधी झाला ही त्यांची कौटुंबिक भेट मानली जाते। खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं त्यानंतर ज्या 31 तारखेला शपथविधी झाला सुनेत्रा पवारांचा, त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ज्या दिवशी घेणार होते त्या दिवशी पार्थ पवार जे आहेत ते गोविंद बागेमध्ये आले होते, त्या ठिकाणी त्यांच्या चर्चा झाली होती। त्यानंतर कुटुंब म्हणून हे जे आहे पार्थ पवार असतील किंवा शरद पवार असतील, पार्थ पवार यांची जी आहे ती एकत्रित बैठक झाली नव्हती। मात्र आता जी आहे ती विद्या प्रतिष्ठानच्या या बैठकीमध्ये, विद्या प्रतिष्ठानच्या या सेंट्रल बिल्डिंगमध्ये ही बैठक पार पडते। यातून समोर काय येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र विविध अर्थाने ही बैठक महत्त्वाची मानली जाते। माधवी, धन्यवाद जयदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।